शे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदर्श क्रिकेट पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2024 7व्या सीझन मध्ये आपण आहोत. 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचा पहिला सामना पार पडला. तिथे ओमसाई जनमान मोठी देसाईने हा सामना जिंकला. तर या मॅच दोन्ही संघ जिथे मॅचला सुरुवात होते रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ गावदेवी खार्डी सूरज फौजदार करण निघूकर या आघाडीची जोडी. तर पहिल्या षटकामध्ये बादल मात्रे वाईश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर आहे. एक फिल्डर तुम्हाला लॉंग ऑफला पाहायला मिळतो. पाप आपल्यामध्ये मिड ऑनला 8 ठेवले बादलने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट थर्ड मॅन बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये इनफिल्ड मध्ये फिल्डर. हा सेटअप सध्या पाप आपल्यामध्ये सूरज फौजदार साठी. मात्र त्यामध्ये देखील परिवर्तन होत असताना मिडॉनचा फिल्डर चाललाय तो शॉर्ट मिड विकेट मध्ये. मिडॉनला पूर्णपणे खाली ठेवलं. वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फास्ट बॉल थ्रू दी लाईन. ऑफ स्टंपचा बाहेर होता. त्या लाईन मध्ये खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून थ्रो येतोय हिमांशूचा. तोपर्यंत आपण पाहतोय मिळतात 2 धावा. खातं उघडलंय ते गावदेवी खार्डीचं. खार्डे आणि देसाई स्वर्गीय रिची प्रतिष्ठान काकांचा संघ आपण पाहतोय. सुखदेवजी मात्रे याच क्रीडांगणावरती स्वर्गीय रिची मात्रे देखील सराव करायचे. याच संघामधून ते खेळायचे. मात्र आज ते काळाच्या पडद्याआड आणि त्याच खेळाडूच्या नावाने हा संघ देखील पाहायला मिळतोय. प्रयत्न तर होता दुसऱ्या धावेचा. सूरजचा कॉल देखील होता, करंटचाही होता, पण त्यांनी शेवट बघितला की धोका जास्त आहे, कदाचित विकेट पडू शकते. त्यामुळे दोघेही थांबले. सिंगलने धावसंख्या 3 वरती. करण निघूकर अनऑर्थोडॉक्स फटक्यांसाठी ओळखला जातो करण. तो स्ट्रायकिंग एंडला मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर बाहेर. यानंतरचा सामना असेल तो स्वर्गीय वंश गोलू पावशे O11 जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरुद्ध 12-13 नागाव. फुलटॉस आलाय, स्लाइस केलाय, फार चांगला फटका. फुलटॉस वरती जास्त ताकद झोकली नाही, तर ज्या वेगाने फुलटॉस ज्या दिशेला आला होता त्याच दिशेने फटका स्लाइस करत असताना बॉलला करंटचा चौकार. फुल टॉस ऑफ स्टंपचा बाहेर होता. दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला चौकार. ऑन साइडला वळवलाय. हा फटका बऱ्याच वेळेला सचिन रमेश तेंडुलकर देखील खेळायचे. ऑन साइडलाच्या पद्धतीनं ऍक्शन डिप्ले मध्ये पहा दोन्ही पाय हवेमध्ये होते करण निघूकरचे आणि ऑन साइडला टर्न करण्यात आला या फटक्याला. मागचा चौकार आणि ऍक्शन रिप्ले दोन्ही पाय हवेमध्ये ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. प्री डिटरमाइन. धावसंख्या 8 वरती. बादल ऑन साइडला ड्राय करण्यात आला. मिड विकेटला चेस केलं बॉलने. डीप मधून फिल्डर येतोय. मोनिश सिंगल इथे मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण बघितली तर सध्या 9 या आकड्यावरती. बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला गावदेवी खार्डी संघ आहे. 11च्या 11 फलंदाज घेऊन नेहमीच आपण खार्डीला बघितलं. मागच्या काही वर्षांमध्ये फार चांगला परफॉर्मन्स राहिला आणि दुसऱ्या बाजूने देसाई क्रिकेटची पंढरी आहे. असंख्य खेळाडू या एका गावामध्ये आपण बघतोय. आउटसाइड एज थर्ड मॅन ऍक्शन मध्ये स्टॉप केला चांगल्या पद्धतीने. धाव इथे मिळणार नाही आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. नाबाद गावदेवी खार्डीचं धाव फलक 9 धावा.
असो. धावसंख्या धावफलकावरती 9. पण विनोद सर एक गोष्ट मात्र मला त्याची आवडते, कारण जे समालोचकाला हवंय ज्या पद्धतीनं त्याला त्याचा आवाज कस्टमाइज जसा हवा तो तसं देतो, म्हणून एक चांगला साऊंड इंजिनियर म्हणून मी नेहमीच दिलदास कौतुक करतो. धावफलकावरती 9 धावा आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 फॉर नन. विकेट पडलेली नाही, विकेटच्या शोधात आहे देसाई. आपण पहिल्या षटकामध्ये बादल मात्रेला बघितलं, तर आता गोलंदाज आलेला आहे मयूर. वेळ संबंधाने चला आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर डीप स्क्वेअर लेग्स लॉंग ऑन आणि ऑन साइडला हे दोन फिल्डर. फुल टॉस. हा चेंडू कसा ठेवेल फौजदारचा भारदस्त फटका. धावा 6 षटकार. मध्ये आलेला फुल टॉस. ऑफस्टंपच्या बाहेर या वेळेला अपील होती. स्ट्रॉंग अपील बिहाइंड द विकेट असलेले 5 क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने उड्या मारत होते अपील करत असताना अंपायरचा इशारा वाईड. ऑफस्टंपच्या फार बाहेरून गेला. धावसंख्या 16 वरती. आता कर्णनेट वाढलेलं आहे 13.71. प्रोजेक्टेड स्कोर 69 दाखवत होता खार्डीचा. मयूर एज या वेळेला थर्ड मॅन ऍक्शन मध्ये संधी. इथे हिटचा प्रयत्न होता, मागे बॅकअप आहे. रेंज मध्ये दिला नाही चेंडू या वेळेला मयूरने, लांब ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. ही त्याची बॉलिंग ऍक्शन. क्रीजच्या कोपऱ्यातून भाग फार चांगला वापर करतोय. पॉपिंग क्रीजची जी प्रॉपर्टी असते बॉलरकडे त्या प्रॉपर्टीचा फार चांगला वापर. आदरणीय सखाराम ठाकूर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उलटॉस आहे पण इथे आउटसाइड एज होती. गरंगळतोय बॉल पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव पूर्ण झालेली आहे, थांबावं लागेल. एकाच धावेवरती सिंगलने धावसंख्या पुढे 17 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. विकेटची पर्वा खार्डी संघाने कधीही केली नाही. अटॅक ते नेहमीच करत आलेत फलंदाजी मधून. कारण पॅव्हलियन कडे जर आपण बघितलं सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतात स्वर्गीय रिची मात्रे यांचं छायाचित्र. हाच तो हसरा चेहरा नेहमी मैदानाच्या आतमध्ये कित्येक गोलंदाजांना रडवायचा. नावात 17. बॅटचा चेहरा उघडलाय पण बॅटच्या आतमधल्या भागाला लागला. जिथे एक्स्ट्रा ओव्हर मध्ये खेळायचं होतं तिथे लॉंग ऑफला तर गेला, मात्र धावा मिळत असताना 2. धावसंख्येच्या सहाय्यानं टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 19. चौकाराने सुरुवात करणारा करण खेळतोय 7 वरती, तर षटकार आलेला सूरज खेळतो 11 वरती आणि गावदेवी खार्डे 19 वरती. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. मयूर पिच होता, चीप करतात. फार चांगला फटका. डीप स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. आउटफील्ड स्लो झालेली आहे. चौकार मिळणार नाही पण 3 धावा जरूर मिळतात. गॅप मध्ये बॉल गेल्यानंतर अलॉंग द कार्पेट जेव्हा तो जातोय या ग्राउंड वरती सध्याच असलेले गवत, त्यामुळे कुठेतरी त्याचा स्पीड कमी झाला आणि चौकाराऐवजी 3 धावा इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. टोटल स्कोर 22. षटकातील शेवटचा चेंडू. वाकळण आणि नागाव टॉस साठी दोन्ही संघांचे कॅप्टन आपण रेडी राहा. मोठा सामना. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. गॅप मध्ये बॉल आहे. फार चांगला फटका. डीप फाईन लेग. सीमारेषा पार. चौकार. मीटिंग नको प्लीज.
आज अंतिम दिवस आहे. आज सेमीफायनल आणि फायनल या दोन लढती देखील आपण पाहणार आहोत, त्यामुळे त्यासाठी देखील वेळ हवाय. सूचना असेल तुम्हाला. 26वा धावा फलकावरती मयूरच्या षटकामध्ये शेवटचा चौकार आला, एक षटकार आपण बघितला आणि टोटल रन्स आले ते 17. मागणं षटक 15 वरती सूरज करण खेळतोय 10 वरती. सूरज फौजदारचं फिटनेस हे रहस्य राहिलंय, कारण गेले कित्येक वर्ष गावदेवी खार्डीसाठी तो खेळतोय. पॅव्हलियन मध्ये विशाल मात्रे, त्याचं फिटनेसचं रहस्य देखील आपण जरूर उलगडू जेव्हा ते आपल्याला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये भेटतील. त्यानंतर प्रल्हाद देखील तुम्हाला पाहायला मिळतात. हे सर्व सिनियर खेळाडू आहेत या संघाचे, मात्र आजही त्यांचं फिटनेस तितकंच ते जपून आहेत आणि म्हणूनच आपली जागा पहिल्या 11 मध्ये गावदेवी खार्डीचा त्यांनी नेहमीच ठेवलेली आहे. फार चांगला संघ गावदेवी खार्डी. आपण फक्त कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये नाही, ते रायगडाचं क्रिकेट खेळत आहेत, ते भिवंडीचं क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांचं विजेतेपद देखील त्यांनी पटकावलेलं आहे. खार्डी चषक ही देखील स्पर्धा जेव्हा जेव्हा खार्डी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो, मात्र आता तो क्रीडांगणाचा अभाव आहे. आदरणीय दिनेशजी हिरामन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळते. फुलर लेंथ होता, लेफ्ट केलाय करणने, फार बाहेर होता चेंडू. अंपायरचा वाईटचा इशारा. दरम्यान श्रीमान नारायण म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. धावसंख्या धावफलकावरती आहे 27. आदरणीय सुखदेवजी म्हात्रे काकांचा संघ आपण पाहतोय. वाघेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई. असंख्य खेळाडू. एक संघ आपण दुसऱ्या दिवसामध्ये बघितला जो मोरेश्वरचा संघ होता देसाई, मात्र देसाईने आजवर क्रिकेटचा इतिहास लिहिलाय. प्रमोदजी म्हात्रे ठाण्याचा ढाण्या वाघ आणि 40+ लेजंड ट्रॉफी देखील तुमच्या समोर प्रमोदजी म्हात्रे आणि त्यांची टीम घेऊन येते येत्या कालावधीमध्ये. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती बदलापूरच्या त्या मैदानावरती. वाईड यॉर्कर बँग ऑन टार्गेट. बादल म्हात्रे आणि करण निघूकर. बॅटल इंटरेस्टिंग आहे, कारण करण साठी बादलचा फुल टॉस होता ज्यावरती चौकार आला होता. मात्र आता पाहूयात बादलचं कमबॅक देखील पाहायला मिळते. वाईड यॉर्करने शांत केले करणला. धावा 27. ऑफस्टंपचा बाहेर होता. थ्रू दी लाईन पुन्हा ड्राईव्ह केलेल्या करणने. बाहेर निघून निघूकरने ड्राईव्ह केलाय. सिंगलच मिळते. धावसंख्या धावफलकावरती 28. अटॅक करावा लागेल, कारण या क्रीडांगणावरती आपण 75 रन्स देखील बघितलेले आहेत, 71 देखील बघितलेले आहेत. उच्चांक 75 धावा. ईश्वर 11 खोणी सी या संघाने पहिल्या दिवसामध्ये ही धावसंख्या उभारली होती आणि घार सध्या तुम्हाला पाहायला मिळते. ऑफस्टंपचा बाहेर गॅप मध्ये लॉफ्ट करण्यात आलेला. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला त्या ठिकाणी. फार चांगली फिल्डिंग, त्याहून चांगला थ्रो. गुड थ्रो. डीप लॉंग ऑफ मधून थेट स्ट्रायकिंग एंडला. कीपरला हलावं देखील लागलं नाही. हिमांशु म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 29. हे बरेचसे खेळाडू तुम्हाला अंडर-24 प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळतील. येत्या 14 नोव्हेंबरला त्या स्पर्धेचा खेळाडूंचा लिलाव सोहळा. ऑक्शन. सौरभ देखील खार्डीचा एका संघाचा चॉईस प्लेअर आहे. हिमांशु देखील चॉईस प्लेअर आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. तर आता हातामध्ये ज्याचा चेंडू गेला तो या स्पर्धेचा आयोजक आहे, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यष्टी रक्षक देसाईचे कर्णधार ऋषी. प्रमोदजी म्हात्रे यांचे चिरंजीव नीरज पाटील डायगर, आदित्य पाटील दहिसर हे सर्व या स्पर्धेचे आयोजक आहेत. अंडर-24 प्रीमियर लीग पहिलं पर्व तुमच्या समोर. ऑफस्टंपचा बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न, मात्र इथे अंपायरचा इशारा वाईड. टार्गेट सेट आहे बादल म्हात्रेचं. रेंज मध्ये द्यायचा नाही बॉल, जितका लांब ठेवता येईल फलंदाजापासून, कारण आतापर्यंतचे चारही चेंडू आपण जे बघितले असतील, सूरज फौजर असो स्ट्रायकिंग एंडला अथवा करण निघूकर असो, वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला.
कारण लॉंग ऑफला बॉल गेला होता, एक्स्ट्रा कव्हरला गेला होता, स्वीपर कव्हरला गेला होता, डॉट बॉल देखील आपण बघितला आणि 2 वाईट बघितलेले आहेत ते देखील ऑफ स्टंपच्या बाहेरून. नाव आहे 30 बादल मात्रे. कोला टाकलाय बॉल, बॅक ड्राइव्ह शांत ठेवलंय करणला. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. यॉर्कर भेदकता आपण पाहतोय बादल मात्रेची. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटचा टोला लागला. हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या साहाय्याने बॉलला, पण जमलं नाही करण निगुकरला. धावा धाव फलकावरती 30. शेवटचा चेंडू. बादल फुल टॉस, खराब चेंडू पण टॉप एज आणि इथे फलंदाज होईल बाद. 30 धावसंख्येची पार्टनरशिप ब्रेक. 3 षटकांचा खेळ संपन्न. करण निगुकरची विकेट पडते. मात्र आता सौरभ मात्रे चालला मैदानाच्या आतमध्ये. 3 षटक संपन्न. 34-1. 30 ला 1. पाहायला मिळाला. टायगरचे मोहित मस्कर या गोलंदाजाने 5 विकेट इन ऑल कंप्लीट केला फर्स्ट मॅच मध्ये. तर एकमेव अर्धशतक खोणीसीचा सरफराज शेख. टेनिस क्रिकेट 7-1-7 दिपेश गीत यांचे या ठिकाणी आगमन झालेले. टेनिस बॉल क्रिकेटच्या जगभरातील घडामोडी ज्या ऑफिशियल पेज वरती आपल्याला दररोज पाहायला मिळतात. सध्या व्यवसायामुळे थोडेसे आपल्या पेज वरती तितकंसं अपडेट करता येत नाही, त्यांना वेळ मिळत नाही. मात्र क्रिकेट सोबत ऑलवेज जोडलेले आहेत आणि त्यांचा आदर्श ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वयात मॅचच्या दिवशीने बॉलिंग मार्क वरती तयार होतोय हेमंत, माफ करा हिमांशू. एच्या वेळेला फार चांगला प्रयत्न आणि आय थिंक ही कॅच पकडली आहे. दत्ता फार चांगल्या झेलले. डाव संपला सूरज फौजदारचा. 30 वरती बसतोय. दुसरा धक्का गावदेवी खार्डीला. ओवी जीजी स्पोर्ट्स वाखळण आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा 12-13 नागाव टॉस साठी रिपोर्ट करा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना. आज एक मॅच स्किप झालेली आहे त्यामुळे आपण
हा सामना पाहतोय खार्डी विरुद्ध देसाई आणि यानंतर लगेचच मॅच असेल ती वाकण विरुद्ध नागाव. सलामीचे दोन्ही फलंदाज पॅव्हिलियन मध्ये. 30 वरती पार्टनरशिप ब्रेक झाली तर 30 वरती सूरज फौजदारची देखील विकेट. केतन मात्रे नवीन फलंदाज. ऑफ स्टंप्सच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे बादल. सिंगल येथे पूर्ण होते. केतन आणि सौरभ हे दोन फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. तर हिमांशु मात्रेला आपण चौथ्या षटकामध्ये पाहतोय. आतापर्यंत खाडी तितकीशी पुढे नाही आणि 2 विकेट देखील मिळवलेल्या देसाईने. पाहूयात डाव कुठपर्यंत पोहोचतोय गावदेवी खार्डीचा. सौरभ मात्रे फुल टॉस आहे. टर्न करण्यात आला. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. सुपर शॉट षटकार. कोलात यावेळेला भोवऱ्यासारखा गरंगळतोय. टोला लागून सिली मिड विकेट मध्ये. सिंगल इथे पूर्ण होते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 38 धावा धावफलकावरती. पुन्हा केतन मात्रेकडे स्ट्राईक असेल. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला ठाण्याचा वंडर बॉय केतन मात्रे वाकण यांना आपण पाहणार आहोत नागावच्या विरुद्ध. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. मिड ऑन द चेस करेल. बॉल डीप मध्ये. मुनीश पहिलीदा पूर्ण. सौरभचा कॉल आहे. सेकंडचा थ्रो चांगला होता. कदाचित डायरेक्ट हिट का पण इथे अंपायरचा इशारा. नॉट आउट आला. जावत आपण थर्ड अंपायरकडे. रेफर केलंय त्यांनी. हा थ्रो येतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॅट ड्रॅग होतीये. हा बॉल येतोय तो गॅदर केलेला हिमांशूने. नॉट आउट. ऑनग्राउंड अंपायरचा डिसिजनशी आपण सहमत आहोत. थर्ड अंपायरचा डिसिजन नॉट आउट. धावा मिळतात 2 आणि 2 ने धावसंख्या आपण पाहतोय ती 40. आपण बऱ्याचशा वाहिन्या पाहत आलेलो आहोत पण जीटीसी कडे तो स्पीड आहे. कारण अगदी क्षणभरातच प्रथमेश गायकर यांनी आम्हाला आमच्या थर्ड अंपायरला ते क्षणचित्र दाखवले आणि काही सेकंदामध्येच हा निर्णय लगेच थर्ड अंपायरला देखील देता आला. धावा धावफलकावरती 40. यासाठी आपण जीटीसी ला रेफर करत आलेलो आहोत. लॉफ केलाय स्ट्रेट बॅटने. बराच उंच पण मिस टाइम. लॉंग ऑफला फिल्डर झेल टिपलाय आणि इथे केतन मात्रे बाद. खेळ संपन्न. 40 धावा धावफलकावरती 3 विकेट आणि मैदानात आतमध्ये येतोय स्लॉग हिटर प्रल्हाद पाटील. चांगली बॉलिंग. हिमांशु च्या ओव्हर मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट पडल्या. सूरज फौजदार आणि केतन मात्रे या 2 फलंदाजांना त्यांनी पॅव्हलियन मध्ये पाठवलं. सौरभच्या बॅट मधून आलेले एक षटकार इरादे स्पष्ट आहेत. प्रल्हाद देखील इथे जरूर आक्रमकतेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल कारण फक्त खार्डीकडे 6 चेंडू. त्या 6 चेंडू मध्ये मॅक्सिमम रन उभ्या करत असताना चांगलं टार्गेट त्यांना ठेवायचंय देसाई संघासमोर. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. हरी अप. वाकड आणि नागाव. कॅप्टन टॉस साठी या. अंतिम दिवस या स्पर्धेचा. 4 दिवसांमध्ये आपण 32 संघांना पाहतोय या स्पर्धेमध्ये 7व्या सीझन मध्ये. आदर्श ट्रॉफी 2024.
फार मेहनत आहे. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव, खास करून वैभव मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. स्वप्नीलजी मात्र अजूनही आले नाही, ते ब्रेकफास्ट राईडला गेलेले आहेत मॉन्टेराला. धावसंख्या धावफलकावरती 40. वर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय ऋषी मात्रे. इथे थर्ड मॅन ऍक्शन मध्ये फलंदाजा सोबत विकेट किपर बीट. मात्र आता थ्रो येतोय, सौरभी आलाय आणि तोच पोहोचलाय. अंपायरचा इशारा, बाईट सिंगल मिळते. ऍक्शन रिप्ले पाहूयात आपण. फिरकी पडतोय, एक्झॅक्ट पडल्याबरोबर कोणत्या बाजूने चेंडू वळण घेतोय रिप्ले मध्ये आपल्याला समजणार आहे. नॅचरल लेग ब्रेक होता. प्रल्हाद स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा ऋषी तयार होतोय. धावा धावफलकावरती 41. थांबला, इथे लेफ्ट करतोय बॉलला फार बाहेर. अंपायरचा इशारा वाईड. फिरकीपटू जेव्हा जेव्हा स्लॉग मध्ये असतो तेव्हा स्लॉग हिटरला देखील थांबून पॉज घेऊन पाहावं लागतं, हाताकडे लक्ष द्यावं लागतं. हा रिस्ट स्पिनर आहे त्यामुळे आणि लक्ष द्यावं लागेल. गोगले होते, अटेम्प्ट केली आहे, लॉगॉला फटका फसलाय. बादल जज करतोय, हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला. प्रल्हाद शून्यावरती बाद. अटेम्प्ट केला आणि इथे लॉंग ऑनला तो फसला देखील. 42 ला चौथा धक्का. नवीन फलंदाज येतोय विशाल मात्रे. बॉल अजूनही बाकी 4. 4 बॉल मध्ये किती धावा जमवतात. ऋषी अर्ध्या विकेट वरती होता पण फार बाहेर. अंपायरचा इशारा आता आलाय तो वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 43. आतापर्यंत 2 वाईड आलेले आहेत, तर एक बाईकची सिंगल. एक्स्ट्रा रन 3 खर्च केल्यात. अटेम्प्ट केलाय, टॉप एज आहे, फाईन लेग डाऊन दी बॉल. कुमारने टिपलाय, झेल शून्यावरती बाद विशाल मात्रे. शेवटचा ऑफिशियल कॉल. टॉस साठी लगेच असे बोथ टीम कॅप्टन्स श्रीमान सागरजी मात्रे यांचे या ठिकाणी आगमन. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. विकेट पडतीये ती 5वी विकेट आणि धावा धावफलकावरती त्या 43. येतोय नवीन फलंदाज अनिकेत. जस्ट नंबर 45. अटॅक करावा लागेल. बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. फार चांगली बॉलिंग. 3 धावा आतापर्यंत ऋषीने खर्च केलेल्या त्या एक्स्ट्रा होत्या, मात्र महत्वपूर्ण विकेट 2 मिळवलेल्या आहेत त्याने. टॉपेज पुन्हा संधी विकेटची आणि एक विकेट शून्यावरती बाद. अनिकेत
ऋषीने, कारण लास्ट ओव्हर मध्ये अटॅक होणारच होता, धावांची भूक होती गावदेवी खार्डीला, मात्र एका मागोमाग 3 विकेट त्याने घेतलेत. इज ऑन हॅट्रिक. पूल केला आणि यावेळेला हॅट्रिकचा विचार न करता अंडर प्रेशर आलाय आणि थेट पाठवला मिड विकेटला बाहेर. षटकार. या ठिकाणी अंडर प्रेशर आला बिकॉज हॅट्रिक बॉल होता, आत घुसला आणि त्यानंतर यश फौजदारचा बिंदास बेधडक षटकार. स्कोमॉस ऑन 49. 49. शेवटचा चेंडू पुढे आलाय, वेगवान होता, क्विकर वन. फार चांगल्या रणनीतीने बॉलिंग केली, एक षटकार देखील यश फौजदारचा आपण बघितला. मात्र मी सांगेन हे षटक राहिलं ते देसाईच्या बाजूने, कारण आल्या त्या फक्त 10 धावा. ओव्हरऑल 50 धावा पूर्ण होत आहेत. गावदेवी खार्डीच्या 6 विकेटचं नुकसान आणि आता टार्गेट आहे रिची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाई संघासमोर 51 धावांचं. वाकळण आणि नागाव टॉस साठी या लगेचच या, आणि जशी या मॅचला सुरुवात होईल ऐकत आपण आवाज बोपर डोंबिवलीचा नामवंत समालोचक विनोदजी पाटील सर. त्या ठिकाणी आपण काही सन्मान करणार आहोत. तर दीपेश गीत या ठिकाणी उपस्थित आहेत. डायगरचे टेनिस क्रिकेट त्यांचा एक अत्यंत जबरदस्त पेज आहे. त्या पेजवरती तुम्हाला अनेक घडामोडी बघायला मिळतात. सध्या दीपेश गीत व्यस्त आहे, त्याचा स्वतःचा एक व्यवसाय या ठिकाणी त्याने सुरू केला देसाई गावामध्ये, त्यामुळे त्याला फारसा वेळ मिळत नाही. रामचंद्र भुईर यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. दीपेश गीत क्रिकेटचा निस्सीम चाहता, स्पर्धा कुठली असू दे, डायगर खेळो असो किंवा नसो, दीपेश गीत येणार आणि नक्कीच या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेणार. वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. देसाई इथे पंढरपुरी चहा, कोणाला आस्वाद घ्यायचा असेल दीपेश गीतला जरूर भेटा. मारवाड्यांचं वर्चस्व असणारा चहाचा बिझनेस आता मराठी माणूस देखील करू लागलाय, कारण हा चहा आता आधुनिक होत चाललाय, मॉडर्न होत चाललाय. यानंतर सकाराम ठाकूर यांना विनंती करून आपण या, आपला सन्मान या मंचावरती केला जाईल जालिंदर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सकाराम ठाकूर आमचे ज्येष्ठ नागरिक, हरिभक्त परायण, त्यांचा सन्मान जालिंदर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यानंतर गोपाळ म्हात्रे यांना विनंती करून आपण देखील या. गोपाळ मामा या, आपण आपला सन्मान विजय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते गोपाळ म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. यानंतर रामचंद्र भोईर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आदरणीय नारायणजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचंय. तर रामचंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते नारायण म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. यानंतर अक्षय म्हात्रे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण बाळाराम म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. स्क्रीनमध्ये बघू शकाल आदरणीय नारायण म्हात्रे यांचा सन्मान रामचंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते होत असताना अक्षय म्हात्रे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण बाळाराम म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. झालंय का? त्यानंतर जालिंदर म्हात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत अक्षय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. या जालिंदर दादा.
पहिल्या दिवसापासून या आदर्श चषक पडलेगाव 2024 मध्ये मान्यवरांची उपस्थिती आपण जास्तीत जास्त पडलेगावचे ग्रामस्थ व ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींना या ठिकाणी पाहिलेले आणि या सगळ्यांचा आशीर्वाद या सगळ्यांचं योगदान दरवर्षी या स्पर्धेला लाभत असतं आणि त्यांच्या उपस्थितीमुळे या व्यासपीठाला एक वेगळीच ऊर्जा लाभत असते, एक वेगळंच दृश्य आपण सातत्याने बघत असतो। वाकण संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। बघा प्रथमेश गाय किंवा लावून त्यांनी घ्यावी। यायचंय कॅप्टन कुठे असाल या मैदानाकडे। आपण टार्गेट आहे विजयासाठी एकूण 51 धावांचा, 30 चेंडूत 51 करायचे आहेत। रिची 11 जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई सुखदेव काकांचा संघ रिचेच्या नावाने खेळताना आपण मागील काही वर्षांमध्ये बघतोय सातत्याने चांगली कामगिरी। बघूया ओपनिंग पेअर, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ऋषीचा चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाही, टायमिंग तितकं चांगलं झालं नाही, पण झालंय फंबल, फिल्डिंग मध्ये झाले चूक, फील्ड त्या ठिकाणी होते धरम होते आणि धरम या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, पण चुका होतात। चुका तर जॉन्टी रोड्स कडनं झाल्यात, चुका तर मोहम्मद अझरुद्दीन कडनं झाल्यात, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना हे देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते, पण चूक होते। कधी कधी या गोष्टी घडत असतात, प्रत्येक वेळी नाही। क्रिकेटमध्ये थोडासा दबाव देखील असतो खेळत असताना मैदानावरती। यावेळेस मात्र ओव्हर द बॉल हेड खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित आला नाही, पण गेलाय पहिल्या टप्प्यात सीमा रेषेच्या बाहेर। पहिला चौकार ऋषी मात्रेच्या बॅट मधून। समोरच्या दिशेने मुद्दामून खेळले होते, माहिती आहे समोर फिल्डर नाहीये। हा चेंडू ड्राइव्ह केलाय, फिल्डर आहेत मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना गुड फिल्डिंग, डॉट बॉल। धावसंख्या धावफलका होते एकूण 6 धावा, टार्गेट आहे 51चं। चांगलं कमबॅक झालं देसाईचं, सुरुवात थोडीशी खराब झाली होती, दुसऱ्या षटकात 17 आल्या होत्या मयूरच्या, मात्र त्यानंतरचं कमबॅक अत्यंत चांगलं आहे। बादलने खरं तर बादल म्हणजे मराठीत वादळ म्हणतात आणि फार वेगाने बादलने गोलंदाजी केली, अचूकतेवरती भर दिला। यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला, फिल्डर येत आहेत, सूरज पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, धरम मिड विकेट वरनं येऊन लॉंग ऑनला चेंडू अडवतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ या 2 बॅटरकडे आणि या 2 धावेने धावसंख्या रिची 11 जय वागेश्वर देसाईची 8 धावा। सुखदेव काका या ठिकाणी आले नाही, खरं तर दुखापतग्रस्त आहे। नेट प्रॅक्टिस सुरू असताना खरं त्यांच्या 3 षटकाराला नीरज पाटील यांच्याकडनं ऋषीला 2000। तर सुखदेव काकांच्या घरासमोर नेट आहे, तिथे सिनियर नितीनचा मुलगा सराव करत होता, त्याने मारलेला चेंडू त्यांच्या अगदी पोटाला लागला आणि खूप मोठी दुखापत झाली। चेंडू या स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, पण संघ खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय। बघत असे यूट्यूबच्या माध्यमातून स्वागत करूया सुखदेव काकांचं, संपूर्ण देसाईकरांचं, या संघाचे जे समर्थक आहेत आणि या संघातील जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्या परिवारातील जे सदस्य ते बघत असतील त्यांचे स्वागत, आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचे जे इतर प्रेक्षक आहेत ग्लोबल टेनिस क्रिकेट परिवाराचे त्यांचे आपण स्वागत करूया। दुसऱ्या बाजूला खाडी संघाचे प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत, धनीदादा पाटील यांचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय। मागचे काही हंगाम खाडीने मागे वळून बघितलं नाही, काही स्पर्धा वगळता खाडीने आपल्या नावाचा डंका वाजवलाय। देसाईचा डंका गेले कित्येक वर्ष वाजतोय, पण हा डंका सातत्याने वाजवणं इतकं सोपं काम नसतं, हलक्यात प्लेस करतात। सेन्सिबल क्रिकेट हिमांशू सुरुवातीला जेव्हा आला करिअरच्या तेव्हा मोठ्या फटक्यामध्येच जास्त करून तो विश्वास ठेवायचा,
पण जसा जसा तो खेळत गेला त्यालाही सिंगल डबल्सचं महत्त्व माहिती आहे आणि थोडासा टेक्निकवरती त्याने भर दिलेला आहे. हिमांशू म्हात्रे, मयूर म्हात्रे दोन बंधुराज अत्यंत चांगली कामगिरी करतायत. हिमांशू वेळ पडल्यास गोलंदाजी उत्तम करतो. दरम्यान पडलेगावचे आदरणीय बाबूराव म्हात्रे यांचं आगमन होते. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आदर्श चषक 2024 मध्ये. त्याचबरोबर रामदासजी म्हात्रे हे देखील येत आहेत. मी विनंती करेन या दोन्ही मान्यवरांना व इतर पडले गावातून कोणी मान्यवर या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये बसले असाल किंवा देसाई गाव, खार्डी गाव आज जे संघ खेळणार आहेत वाकांचे सपोर्टर असतील सगळ्यांना आम्ही नम्र विनंती करतोय आणि या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण या मंचावरती आपण प्लीज कुठेही प्रेक्षकांमध्ये बसू नका. आपली जागा या मंचावरती आमच्या मनामध्ये. पहिले षटक 10 धावा, चांगली सुरुवात आहे. रिक्वायर्ड रेट जो हवा होता तो प्राप्त केलेला आहे. रिक्वायर्ड रेट आता 10.25. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण बघतायत ऋषी म्हात्रे हिमांशू मध्ये चर्चा होते. जास्त वेळ नका घेऊ, चला प्लीज. बघा 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यासाठी पहिली मॅच लवकर सुरू झाली. पण जरी एक मॅच आपली या ठिकाणी होणार नसली तरीही पुरेसा वेळ या 9 मॅचेस किंवा 8 मॅचेस ज्या असतील त्या कव्हर करण्यासाठी हवा. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा हा देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. बॉलिंग मार्कर विशाल म्हात्रे राऊंड द विकेट. हा चेंडू पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट करतायत. अत्यंत सुंदर फटका. फिल्डर धावतात वेगाने पण चेंडूचा वेग अति जास्त होता. गेला सीमा पार. येतोय चौकार हिमांशूच्या बॅट मधून. सुंदर फटका, सुंदर ऑफ साइडला. टॉस साठी या केतन म्हात्रे या ठिकाणी दिसत आहेत आम्हाला, पण टॉस साठी कोण येते बघूया. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे डीप मध्ये. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न असफल होतोय. 2 धावा इथून पूर्ण करतायत हे दोन यंगस्टर. मात्र खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दाखवत आहेत. आणि बघा सिंगल डबल्स वरती देखील त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलंय. जेव्हा खराब चेंडू मिळतो तेव्हा सीमा रेषे बाहेर त्याला धाडतायत, पण जेव्हा जेव्हा सिंगल डबलची संधी तिथे होते निर्माण होते तेव्हा त्याचाही फायदा घेत आहेत. सुंदर फिल्डिंग. ऑफ साइडला अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळतो हिमांशू. एक आपण स्क्वेअर कट बघितली, त्यानंतर ड्राईव्ह बघितला, कव्हर ड्राईव्ह. विशाल राऊंड द विकेट. स्लाइस करतात यावेळेस मात्र फिल्डरला बीट केलाय. काय कलात्मकता या फटक्यामध्ये दिसून येते. काय सुंदरता, काय मोहकता आणि काय आकर्षकता. हा चेंडू सीमा पार चौकार. सुरुवातीला हिमांशू जेव्हा आला ना तेव्हा ऑफसाईडला अजिबात खेळायचं नाही. बऱ्याचदा हा विषय व्हायचा की ऑफसाईडलाही त्याने खेळावं. त्याची संपूर्ण दोन्ही बाजू चांगल्या व्हायला हव्यात. जास्तीत जास्त ऑनसाईड खेळणं पसंत करायचं. पण या इनिंग मध्ये ऑफसाईडला त्यांनी 2 चौकार ठोकलेले आहेत, एक दुहेरी धावही घेतलेले. धावसंख्या 20. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस चेंडूला जाऊ दिलंय. बघूया लाईन बघावी लागेल. पंच वाईटचा इशारा करतायत. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. या केतन म्हात्रे मंचावरती या. अभिमान ठाणे जिल्ह्याचा, अभिमान महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा केतन म्हात्रे. वाकण गावाचा खरं तर हा कोहिनूरचा हिरा. फक्त वाकण गावाचा सन्मान नाही राहिला. वाकणचा होता तो कल्याण डोंबिवलीचा झाला, त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा झाला. असा एक उत्तम क्रिकेटपटू. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. सुंदर कव्हर ड्राईव्ह. फिल्डर आहे तिथे, सिंगल येते आणि फार कमी वय बघा दोघांचं. जास्त फार मोठी कारकीर्द नाहीये, पण परिपक्व क्रिकेट खेळतायत, मॅचवार्ड क्रिकेट दाखवतायत आणि किती समजूतदारपणा. माहिती आहे कार्डी सारखा एक ताकदवर संघ आहे. या संघाला आपण जर संधी दिली, चुका केल्या तर हा संघ आपल्याला पराभूत करू शकतो. अजूनही सामना बॅलन्स आहे. कार्डी कधीही पलटवार करू शकतो. 22 वरती धावसंख्या गेलेली आहे. आतापर्यंत या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. सुंदर बॅटिंग करतायत, सुंदर पार्टनरशिप. दोघेही एकमेकांशी चांगली चर्चाही करतायत. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं कम्युनिकेशन देखील तुम्हाला बघायला मिळते दोघांमध्ये.
12 वरती हिमांशू आणि ऋषी खेळतोय 9 वरती. दोघांनी 5-5 चेंडूंचा सामना केलाय. स्ट्राईक रेट हिमांशूचा थोडासा जास्त आहे. स्ट्राईकला ऋषी म्हात्रे, विशाल म्हात्रेचा सामना करेल ओव्हर द विकेट. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतले, सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण 23 धावा. 5 चेंडू झालेले आहेत या ओव्हरमध्ये, 13 धावा. धावसंख्या धावफलकावरती एकूण 23. जो रिक्वायर्ड रेट हवा आहे तो प्राप्त झालेला आहे. रिक्वायर्ड रेट आता 8.84 आहे, 8.84. कारण करंट रन रेट वाढलेले आहे आणि त्यामुळे हा रिक्वायर्ड रेट कमी झाला आहे. 23 धावांची पार्टनरशिप, ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरते खाडीसाठी. विशाल म्हात्रे राऊंड द विकेट. यावेळेस डावखुऱ्या हिमांशूसाठी पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा, नशिबाची साथ, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हिमांशूच्या बॅट मधून येतोय हा चौकार. जास्त वेळ नको प्लीज. सेकंड इनिंग स्टार्ट झालेली आहे. 2 षटक संपल्यात, 27 धावा आहेत आणि विजयासाठी आपण या ठिकाणी बघितलं तर रिक्वायर्ड रेट 8चा, म्हणजेच 24 धावांची गरज आहे. खूप सुंदर पार्टनरशिप. ही पार्टनरशिप, या पार्टनरशिपमध्ये आपण बघितले की सेन्सिबल क्रिकेट, समंजसपणा काय असतं, टेक्निकली खूप सुंदर पद्धतीने ही पार्टनरशिप या ठिकाणी सजवलेली आहे. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला नाही, कुठल्याही प्रकारे आडव्या बॅटने जास्त खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. चेंडूच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न केला हिमांशूने. हिमांशूच्या बॅटमधून आपण 3 चौकार बघितलेले, ते देखील ऑफसाईडला. 1 पॉईंटच्या दिशेने आपण बघितला, त्यानंतर 1 ओव्हरच्या दिशेने आणि 1 बॅटची एज लागून जो मागे आला. अत्यंत सुंदर सुंदर बॅटिंग करतायत. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा आणि फलंदाजांनी लगेचच रेडी व्हायचंय. केतन म्हात्रे येत आहे. स्वागत आहे केतन म्हात्रे आपलं आदर्श चषक 2024 मध्ये. टॉससाठी या आपण. संघासमोर आई गावदेवी, 12-13 नागाव. स्वर्गीय वंश पावशे OV11 वाकळण या नावाने संघ खेळणार आहे. तर टॉस साठी लवकरात लवकर या. 24 ची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्क वर त्या ठिकाणी गोलंदाज तयार होते. आतिश म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला ऋषी प्रमोद म्हात्रे. गोलंदाज आतिश पुन्हा एकदा हलक्या हाताने चिप करतायत. ओव्हर द बॉल रेड खेळण्याचा प्रयत्न. सिंगलने यावेळेस स्ट्राईक वरती आणतात हिमांशूला. रणनीती स्पष्ट दिसते की एका बाजूने हिमांशूने अटॅक करावा, दुसऱ्या बाजूने ऋषी. तर झालं दिलदास ओके. काहीतरी टेक्निकल इश्यू झालेला आहे, थोडासा व्होल्टेजचा इश्यू आहे, त्यामुळे साऊंड क्वालिटीमध्ये थोडासा फरक जाणवतोय. ते त्यांनाही माहिती आहे. ते म्हणतात की त्या बंगल्यावरनं लाईट घेतलीस ती ना, तिथला व्होल्टेज चांगला आहे, पण आता जिथून भेटले तिथून आपण त्याला समाधान मानायला पाहिजे. पुढच्या वर्षी खिडकाळीवरनं तू लाईन घेऊन ये तुमच्या घरून. आतिश राऊंड द विकेट. दिवस खेळतात यावेळेस. फिल्डर आहेत. शॉर्ट थर्डमॅनला वेस्ट ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. डॉट बॉल. डॉट चेंडूची गरज आहे. डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. विकेट्स येणं गरजेचं आहे, तरच खाडिया मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. अन्यथा ही पार्टनरशिप अधिक काळ इथे फुल्ली बहरली, वृद्धिकांत झाली, तर मात्र विजय इथून मात्र हिसकावून घेतील हे दोन्ही फलंदाज. अत्यंत चांगली बॅटिंग या ठिकाणी करत असताना चांगला चेंडू. आतिश अलीकडच्या काळात आतिशनेही इम्प्रेस केलंय. सातत्याने खाली संघाचा प्रत्येक खेळ
यांना विनंती करा. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला केतन. एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि बघा, ज्यांची आपण चर्चा करत होतो असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके चॉकलेट बॉय स्वप्नील म्हात्रे आलेले आहेत. मगाशी करणने उल्लेख केला की ते कुठे गेले होते, पण बघा गेले आणि आले सुद्धा ब्रेकफास्ट रायडिंग साठी. अशा पण रायडिंग असतात. आम्ही कधी आमच्या आयुष्यात अशा प्रकारचे रायडिंग बघितले नाही आणि सायकलही आम्हाला भरपूर उशिराने मिळाली. मला वाटतं हिमांशू त्या ठिकाणी तयार होतोय. एक चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण टॉस झालेला आहे. टॉस कोणी जिंकलाय? वॉकरने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. पण डिसिजन जो का असेल, ही मॅच संपल्यानंतर फिल्डिंग असेल, मैदानावरती लगेच उतरायचं आहे. वाकांचे खेळाडू अजूनही काय दिसत नाही, ऑन द वे असतील. पण बघा, बऱ्याचदा कधी उशीर होतो तेव्हा घाईघाईने निघतात खेळाडू. कम्युनिकेशन होत नाही, संवाद होत नाही, माहिती नसतं. मॅच तिसरी आहे म्हणून काही जण तिसरी आहे, चौथी आहे म्हणून थांबत असतात. पण ही मॅच आता आपण तिसरी खेळतोय. मॅच करता चौथी होती. काही कारणास्तव शिडून वर्सेस शिडून ही मॅच आपण कव्हर करणार नाही. आणि बऱ्याचदा असं बघतो आपण की दोन संघ एकत्र येतात तेव्हा एखादा संघ किंवा दोन्ही संघांचं एकमत होतं की तुम्ही खेळा, जाऊ दे, कुठल्याही प्रकारचं काही क्लेश नको, कुठेही मैदानावरती आपल्याला जुगलबंदी नको. पण काल दहिसरचे दोन्ही संघ खेळले. खेळत असताना कुठलाही राग आपल्याला दिसला नाही, द्वेष दिसला नाही. सगळे खेळाडू एकमेकांशी असत खेळत होते. असायला हवं, या गोष्टी घडायला हव्यात. दिवस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतायत. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 30. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे. आणि बघा 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 21. ऑन साइडला वॉटर शॉट. जखमी वाघ मात्र इथे फोडतोय ढरकाळी आणि येतो हा गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला षटकार. ओव्हर पिच होता. बॅटच्या रडार मध्ये आला. षटकाचा शेवट गोड झाला. शेवट खर तर चांगला झाला म्हणूनच इथे धावा आल्यात 6. या ओव्हर मध्ये धावा फार कमी होत्या, पण या ओव्हरच्या शेवटच्या बॉलने, या षटकाराने, या षटकाचं पूर्णपणे चित्र बदलवलं आणि धावसंख्या 36. 15ची गरज आहे 12 चेंडू मध्ये. रिक्वायर्ड 7.5चा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गतवर्षी खाडी संघ या स्पर्धेचा खर तर 3ऱ्या क्रमांकाचा विजेता होता आणि त्याचबरोबर 2ऱ्या क्रमांकाचा विजेता होता काकांचाच जो संघ आपण खेळताना बघतोय, देसाई संघ, रिच 11. या वर्षी काय घडले बघा, जो प्रथम विजेता होता तो खेळला 4थ्या विजेत्या संघाशी. चला जास्त वेळ घेऊ नका, भरपूर वेळ घेत आहे. आणि प्रथम क्रमांकाचा विजेता वडोली भी या स्पर्धेतून बाहेर झाला. वाडेकरचं देखील आव्हान संपुष्ट झालं. त्या दोघांमध्ये ती मॅच होती. सुंदर चेंडू. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. पंच थोडेसे या ठिकाणी वळत आहेत, पण पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होतोय, फार वेगाने निघतोय. हा डॉट बॉल. डॉट चेंडूने या ठिकाणी आपण बघताय सौरव मात्रेचं षटक. या ठिकाणी या षटकामध्ये सौरभला काही करून इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज डायरेक्ट हिट नाही करता आला. हिमांशू बचावलेले आहेत. बॅटची एज लागल्यानंतर फार वेगाने आले होते. संधी होती त्या ठिकाणी आपण बघतायत. अनिकेत होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अगदी बाजूने गेलाय.
किस्मत भी बहादूर का साथ देते असं नेहमी म्हटलं जातं आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतोय. सलामी वीर अजूनही खेळपट्टीवरती आहेत. जमेची बाब आहे. 37 धावा झाल्या, 14ची गरज आहे 10 चेंडू मध्ये. या ओव्हरमध्ये सौरभ मात्रे गत वर्षीचा हंगाम या गुणवंत खेळाडूने गाजवला, अक्षरशः गाजवला. मुरबाडच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी आणि त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं सौरभचा बोलबाला राहिला. बॅटिंगच्या माध्यमातून असू दे किंवा बॉलिंगच्या, या संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न असा अष्टपैलू खेळाडू. अपेक्षा असेल या ओव्हरमध्ये खाडीकरांना की इथून सौरभ या मॅच मध्ये संघाला कमबॅक करून देईल. हिमांशू यावेळेस मात्र मिस टायमिंग आणि बघा नशीब वारंवार साथ देते या दोघांचं. मगाशी धावचीत होता होता वाचली, आता चेंडू वर गेला, बॅटची एज लागली पण खेळाडू खूप मागे होते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 38. अजूनही 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये करायचे आहेत. विकेट हातामध्ये आहेत, त्यामुळे कुठलीही चिंता नाहीये देसाईला. स्वर्गीय रिची मात्रे 11 जय वागेश्वर देसाई. रिचीची आठवण नेहमीच येणार. जेव्हा जेव्हा देसाई संघ खेळणार तेव्हा तेव्हा रिचीची आठवण येतील, तेव्हा तेव्हा रणजित मात्रेची आठवण येईल, उमेश भोईरची आठवण येईल, वीरेन मात्रेची आठवण येईल. हे सगळे देसाईसाठी जबरदस्त क्रिकेट खेळलेले आहेत. अपील अपील पंचांनी स्वीकारलंय. सौरभला मिळते पहिले यश. ऋषी मात्रेला जावं लागेल डगआउट मध्ये. पहिल्या विकेटचं पतन, पार्टनरशिप होते ब्रेक. हा रिप्ले सुखदेव काकाने बघितला असेल. ऋषी कशा पद्धतीने बाद झालाय सगळ्यांनीच बघितला असेल. आणि बघा हा बॉल ते खेळलेच नाही, पायावरती आला, येऊ दिला, बॅटच टाकली नाही आणि LBW हे विकेट दिलेली आहे असं वाटतंय. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न झाला नाही. चांगले सेट झाले होते, चांगली पार्टनरशिप होती, पण काय सुचलं आणि काय तिथे त्यांना कळालंच नाही. संभ्रम होता, चेंडूची लेंथ समजलीच नाही. स्क्रीनवरती करणला तुम्ही बघतायत, हे आमचे प्रेक्षक. करण फिल्डिंग करतो डीप मध्ये. प्रेक्षकांची गर्दी संध्याकाळी भरपूर वाढेल. आणि बघा प्रेक्षक राजा या ठिकाणी. प्रेक्षकांशिवाय कुठली स्पर्धा अपुरी असते, अधुरी असते. प्रेक्षक प्रमुख घटक असतात, ते बॅकबोन असतात प्रत्येक स्पर्धेचे. सुंदर चेंडू, कॉर्बेंटचा अपील पंचांनी स्वीकारलाय. सौरभ मात्र आणखीन एक धक्का देतोय देसाईला. आज सामना आपल्या बाजूने चुकवण्याचा प्रयत्न करतोय. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होतोय यावेळेस करण भोईर KB. ती क्षमता आहे त्याच्याकडे, तितकं कौशल्य आहे. आणि बघा 5 चेंडूत केवळ 2 धावा दिल्यात, 2 विकेट घेतलेले आहेत. 12-15चं इक्वेशन. असं वाटलं होतं देसाई सहजतेने मॅच जिंकेल, पण आता थोडस कठीण झालंय. अजूनही मॅच असं नाही की देसाई जिंकणार नाही किंवा खाडी जिंकू शकत नाही. दोघांनाही समान संधी आहे, पण आधी चान्सेस जास्त होते देसाईचे. पण या ओव्हरने इथे मात्र कुठेतरी विजयाची थोडीशी चाहूल लागली आहे काडी संघाला. आणि काडी संघ आता पुन्हा एकदा इथून आत्मविश्वासाने लढण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू महत्वाचा आहे. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न दत्ताचा. डॉट बॉल आणि टाळ्यांचा गजर सौरभ साठी होतोय. काय होऊ नये, या षटकात केवळ 2 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. आणि शेवटला ठेवलेल्या 13 धावा
7 चेंडू 13 करायचे आहेत। सौरभने या सामन्यामध्ये संजीवनी प्रदान केली आहे, या सामन्यामध्ये प्राण ओतलाय। काडी संघ कुठेतरी बॅकफुट वरती होता, या षटकाची नितांत गरज होती। मी आधीच म्हटलं होतं काडी संघ जबरदस्त फॉर्मात आहे आणि हा संघ लढवय या संघ म्हणून संघाची ओळख आहे। विकेट्स आपण बघूया, काडीचे गडी बाद झाले होते एकूण 7 आणि देसाईचे बाद झालेले आहेत 2, त्यामुळे 12 धावाही चालतील 6 चेंडू मध्ये। हिमांशू मात्रे अजूनही मैदानावरती, त्याच्या सोबतीला दत्ता आलेला आहे। दत्ताकडे ही क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, हिमांशूकडे ही क्षमता आहे, पण हिमांशूवरती आता थोडासा कासेना दबाव आला असेल। आता 6 चेंडूत 13 करायचे आहेत। सौरभने केवळ 2 धावा दिल्यात आणि शेवटच्या गोलंदाजाकडे 13 धावा शिल्लक ठेवल्यात। बघूया हा शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज सूरज बैकर या मैदानावरती जी मेहनत सौरभने केली आहे 4थ्या षटकात, त्या मेहनतीला फळ मिळून देईल का? या 13 धावांचं संरक्षण तो करेल का? सूरज बैकरकडे ती क्षमता आहे। सूरजने देखील गतवर्षीचा हंगाम गाजवलाय आणि गोलंदाजी खार्डीची मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं तर एकदम परिपक्व झालेली आहे आणि याच गोलंदाजाने अनेक मोठमोठ्या फलंदाजांना नामोहरम केले आहे। पण मैदानावरती देसाई संघ त्यांचा क्रिकेटचा एक धगधगता इतिहास राहिलाय। एकापेक्षा एक खेळाडू देसाई गावाने दिले आणि त्याच गावातला हिमांशू मात्रे स्ट्राइकला सामना करेल। शॉट ऑफ लेन पूल केलाय, चेंडू गेला सीमा पार। A1 कॉर्डीचा हा ब्रँडेड षटकार। चेंडूत 7 करायचे, हिमांशू मैदानावरती लढतोय। एका बाजूने 2 सहकारांनी 7 सोडली, पण दुसऱ्या बाजूला आता दत्ता सोबतीला आहे आणि हिमांशूने सांगितलंय डोंट वरी मी आहे, 7 ची गरज। यावेळेस कव्हरच्या दिशेने व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, चेंडू सीमा पार, येतोय चौकार। आणि आता केवळ हव्यात 3 धावा 4 चेंडूत। सूरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओ स्वीप केला, फिल्डर आहेत त्यांच्या हवाक्याच्या बाहेर। 3 चेंडू राखून हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे। हिमांशूने काय जबरदस्त बॅटिंग केली, दुखापत झाली होती पण जखमी वाघ किती घातक असतो हे त्याने दाखवून दिलंय मैदानावरती आणि हा सामना जिंकून दिलाय। बलाढ्याच्या खाडी संघाला पराभूत केलंय। गत वर्षी खाडी संघ या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा विजेता होता आणि देसाई संघ 2ऱ्या क्रमांकाचा विजेता आणि या ठिकाणी हा सामना जिंकून देसाई संघाने विजयाचं खातं उघडलेलं आहे आणि या सामन्याचा हिरो नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये एकच नाव असेल, ते नाव असेल हिमांशू। ऍक्शन रिप्ले मध्ये हा विनिंग शॉट। तो मॅन ऑफ द मॅच हिमांशू, ज्याने रन किती केले बघूया, 39 धावांची तडाखेबंद विस्फोटक खेळी आणि 2 विकेट प्राप्त केल्यात। पण काही सन्मान आहे ते आपण कव्हर करणार आहोत। तर सुनील पाटील यांना विनंती करून रामदासजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। पहिले मॅन ऑफ द मॅच देऊया। या हिमांशू मॅन ऑफ द मॅच, जबरदस्त इनिंग, सगळ्यांनी कौतुक केलंय। प्रल्हाद पाटील स्मित हास्य चेहऱ्यावरती, जिंकणं हरणं हा खेळाचाच भाग असतो। आनंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार। हिमांशू 39 धावा, हिमांशू म्हात्रे। काय होऊन जाऊ द्या हिमांशू साठी एक उसळणारा चेंडू, बॅटची एज घेऊन डोळ्याच्या अगदी वर लागल्या। डोळा बघा डाव्या बाजूला थोडासा आपल्याला दिसतोय सुजलेला, पण नक्कीच लवकरात लवकर तो बरा होईल। पण त्या दुखऱ्या डोळ्यांनी काय जबरदस्त बॅटिंग केली। काय होऊन जाऊ द्या हिमांशू साठी। वेल प्लेड हिमांशू, वेल प्लेड। रिची प्रतिष्ठान
जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. ओळूया काही सन्मान आहेत आपण ते या ठिकाणी कव्हर करूया. रामदासजी म्हात्रे यांना विनंती करून आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते. भरपूर संख्येने मान्यवर आहेत. वाकण खेळते, वाकणच्या समोर नागाव आहे, नागावचे समर्थक आले असतील, वाकणचे समर्थक आले असतील, काही समर्थक युट्यूबच्या माध्यमातून GTC वरती जोडले गेले असतील. सगळ्यांचं स्वागत आम्ही करतोय आदर्श चषक मध्ये. क्रिकेटची रंगत गंमत सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. आजचा दिवस सुपर संडे संपूर्ण क्रिकेटमय होणार आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा आदर्श चषक 2024. त्यानंतर वनिश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जालिंदर म्हात्रे यांना विनंती करेन वनिश म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचंय.